काय खायचं? कारला अँड भाजी. कारला अँड भजी. कसले? पालक भजी. हां. ओके. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज सकाळ सकाळ अद्वैतनी सांगितलं की त्याला कारलं खायचं आहे आणि पालकाचे भजी खायची आहेत. तर चला मग आपल्या ज्या गॅलरीत लावलेलं गार्डन आहे त्यातून मी कारले काढून आणते. आज 2च निघालेली आहेत, पण त्याच्यापुरतं फ्राय करून देण्यापुरते बस झाले. थोडासा कढीपत्ता घेते आहे आणि पालक भाजी. कोथिंबीर आहे आपल्या गार्डनमध्ये, तर थोडीशी कोथिंबीर ताजी मी त्याच्यातून काढली. कोथिंबीर यावेळी गावाला गेल्यामुळं काय एवढी व्यवस्थित नाही आली, बट स्टील काम भागतं आहे. लागेल तशी थोडी थोडी मी त्यातून यूज करते. अशा पद्धतीने पालक, कोथिंबीर, कारलं आणि थोडासा कढीपत्ता आपण गॅलरीतून गोळा केलेला आहे. तर चला आतमध्ये. अद्वैत बनवू का? हां. दे मा. चला तर मग आपण प्रोसेसला सुरुवात करूया. मिक्सर जार घेतला आहे, त्यात लसूण टाकलेला आहे मी सोललेला. लसणाचं प्रमाण तसं शक्यतो जास्त घ्यायचं आहे आणि टेस्ट चांगली लागते. आता अद्वैतसाठी भजी बनतात म्हटल्यावर भजी तर सगळ्यांसाठीच बनतील. बऱ्यापैकी पालक मी काढलेली आहे, पण कारलं मात्र अद्वैत पुरतंच बनणार आहे. मिक्सर जारमध्ये मी मिरच्या टाकल्यात काही, थोडेसे जिरे आणि आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. आपल्या गार्डनमधली जी मी मस्तपैकी वॉश करून घेतलेली आहे. ताज्या कोथिंबीरचा इतका सुंदर वास येतो आहे ना, थोडीशीच पण खूप मस्त वास येतो. चला तर आता भज्यांची तयारी करूयात. बेसन पीठ काढते आहे मी एका पातेल्यामध्ये. त्यात थोडीशी मी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, थोडासा सोडा टाकलेला आहे आणि जे वाटण आपण काढलं होतं मिरचीचं ते मी ॲड केलेलं आहे. आता थोडं थोडं करून याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. व्यवस्थित त्याला फेटून घेते आहे. एकदा काही मिक्सर व्यवस्थित रेडी झालं त्यानंतर मस्तपैकी पालक धुवून घेऊयात आपण चाळणीमध्ये. कोथिंबीर, कढीपत्ता, कारली आणि त्यानंतर पालक एक एक करून आपण व्यवस्थित धुवून घेतलाय आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत आपल्या भज्यांसाठी. कारल्याचा वेळ ॲक्च्युली आहे ना 2-4 कारले रोजचे थोडेसे निघतात, त्याच्यामुळे अद्वैत फक्त फ्राय करून खात होतो तोंडी लावायला. चला तर आता कढई मांडलेली आहे. कढई गरम झाली आपली की त्यानंतर आम्ही त्यामध्ये तेल ॲड करते आहे. तेल ॲड केल्यानंतर आता त्याच्यात मी टाकलेली आहे थोडीशी मोहरी, मोहरी छान तडतडली आहे. मोहरी तडतडल्यानंतर ना आता यामध्ये ॲड करूयात जिरे. मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्यात आपण टाकलेला आहे आपल्या गार्डनमधला मस्त असा ताजा कढीपत्ता आणि त्यानंतर ना तयार केलेलं वाटण. आता फक्त कारलं आणि भजी यावर तर काही जेवण होणार नाही, जेवण आपल्याला बनवावं लागेल. त्यामुळे त्याच्यासाठी एक स्पेशल अजून आयटम या सगळ्यांसोबत बनणार आहे. ओळखा पाहू काय बनत असेल. मस्तपैकी यामध्ये सगळा ठेचा तो टाकल्यानंतर ना त्याला मी मिक्स करून घेते आहे. आता या लेवलला मी यामध्ये थोडी हळद ॲड केलेली आहे. थोडंसं हिंग, आता मेन पदार्थाला चव आणणारा इन्ग्रेडियंट तो म्हणजे मीठ. आणि छान आता हे सगळं मिक्स करून त्यात पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याला एक छान उकळी येऊ देत आहे मी. जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण थोडंसं पालकचं कटिंग वगैरे करून घेऊयात भजी बनवण्यासाठी. आणि कारलेसुद्धा आपल्याला अधुरा तव्यावर फ्राय करायचे आहेत चपाती झाल्यानंतर ना.
तर आज आपण इथं आपल्या खाण्यासाठी बनवत आहोत पिठलं. आता आज आहे बेत, पिठलं, चपाती आणि अद्वैतसाठी फ्राय केलेलं कारलं आणि पालक भजी या गोष्टींचा. चला तर मग रेसिपी तयार होत आहे आपली. जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येत नाही आहे तोपर्यंत वाट बघायची आहे आपण. आणि आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करूयात. हे बेसन पीठ मी ऑलरेडी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं, कारण मला आज थोडंसं पातळ फॉर्मॅटमधलं किंवा लिक्विड फॉर्मॅटमधलं पिठलं हवं होतं. त्यामुळे थोडं थोडं करून आता हे मिक्सचर मी त्यामध्ये ॲड केलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि आपल्याला पाहिजे ती कन्सिस्टन्सी येऊस तोपर्यंत आपण वेट करणार आहोत. त्याला थोडंसं मिक्स करणार आहोत. हे मिक्स करून टाकल्यानंतर ह्याच्यात गिठुळ्या वगैरे पण होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते, पण तरीसुद्धा जे आपण पिठलं कोरडं पिठलं टाकून हटतो तर ते हटीव पिठलं जरा जास्तच छान लागतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी ऑइल पण ॲड करते आहे आणि त्यानंतर झाकण ठेवते आहे. जोपर्यंत हे शिजतं आहे आपलं पिठलं तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात. हे अद्वैतसाठी आणलेली कारले आहेत. आता ह्याला मी स्ट्रिप्समध्ये कट करते बारीक थ्रेड्समध्ये, जेणेकरून आता ते मी तव्यावर त्याला नंतर फ्राय करून देईल. मस्त कारली आहे. त्या कारल्यांचा आकार इतकाच वाढतो. गावरान आहेत. गावरान कारल्यामध्येही दोन प्रकार, एक थोडंसं मोठं येतं आणि हे एकदमच छोटे येतात. असं बेबी कारले येतात, जसं छोटे टोमॅटो येतात त्या पद्धतीने. आणि मग हे रोजचे 2-3 निघतात. तर जोपर्यंत वेल आहे तोपर्यंत आहे. जेव्हा वेलाला हे फुलं किंवा फळं येणं बंद होईल त्यानंतर मग चेंज करायचं, कारण ॲक्च्युली खाली जमिनीत चेंज करायची गरज पडत नाही, पण आपण कुंडीत लावलेला आहे ना, त्यामुळे आपल्याला तो चेंज करावा लागेल. मग त्यानंतर कारली बंद झाली की कारल्याचा रोप चेंज करून दुसरं काहीतरी लावता येईल त्या कुंडीमध्ये. चला तर आपलं पिठलं पण इकडे शिजलेलं आहे. छान आता मिक्स देते आहे. ते वर टाकलेलं ऑइल आता सगळीकडे मिक्स होईल व्यवस्थित. आजचा बेत एकदम छान झालेला आहे जेवणाचा. बघा किती मस्त पिठलं शिजलं, एकदम दणदणीत. चला तर आता पालक आणलेली आहे. तर त्या पालकाला मी काय करते, भजी करायचे त्यामुळे त्याचे देठ वगैरे थोडेसे कट करून घेतले. थोडं थोडं करून मी आपण तयार केलेल्या मिक्सचरमध्ये भज्यासाठी जे मिक्सचर आपण तयार करून ठेवलं होतं बेसन पिठाचं, त्याच्यामध्ये मी एक एक करून पालक ॲड करते. मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, कारण त्याच्यापुरते लागतात तेवढीच भजी मी करणार आहे. सगळीच पालक मी यासाठी यूज करणार नाही. उरलेली पालक मी दुसरीकडे भाजी वगैरे याच्यामध्ये यूज करेल. पुन्हा काय होतं की आपण जेव्हा ह्या गोष्टी तळतो तर ते तेल डबल वापरण्यात नाही आलं पाहिजे. हार्डली एकदा दोनदा, तिसऱ्यांदा तर नाहीच नाही, कारण त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट क्रिएट होतात. ते अजिबातही चांगलं नाही आहे हेल्थसाठी, ब्लॉकेज क्रिएट करतं. त्यामुळे मग काही कुठली गोष्ट तळायची असेल तर मी तेल अगदी थोडंसं घेते. लागलं तर पुन्हा मी ॲड करते. शक्यतो जास्त खाली राहायलाच नको आणि मग ते यूजही करायला नको. अशा पद्धतीने अद्वैतचे पालकचे भजे रेडी झालेले आहेत. एक स्टीलची प्लेट घेतली आहे, त्यावर स्टीलची चाळणी आणि मग त्यावर मी हे ठेवते आहे आपली भजी, जेणेकरून ते ऑइल सगळं ड्रेन होऊन जाईल. आता काही पालकाची पानं जी आहेत ती मी मस्तपैकी कट करून घेते आहे. या पद्धतीनेही आपण भजे करू शकतो. कट केलेला पालक आपल्या मिक्सचरमध्ये ॲड करायचा आणि नॉर्मल आपण हाताने भजी सोडतो तशी भजी आपण सोडू शकतो. हे बघा, नेहमी आपण सोडतो कांदा भजी वगैरे त्या पद्धतीने सुद्धा सोडता येतात. छान अशी छोटे छोटे पालकाची भजी मी सोडलेली आहेत. चला मंडळी, आजचा बेत तर फारच भारी झालेला आहे. कोणाकोणाला पालकाची भजी आवडतात या जेवायला. आज आहे पालकाची भजी, मस्त असं पिठलं आणि त्याच्यासोबत केलेले आहेत आपण कारल्याचे काप. भजी वगैरे काही केल्यानंतर थोडंसं असं चाळणीत काढलं तर त्याचं जे एक्सेसिव्ह ऑइल आहे ना ते ड्रेन होऊन जाईल. त्यासोबत मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भज्यांना.
भजी शक्यतो तर सगळ्यांनाच आवडतात. एक एक करून सगळे मी काढून घेतलेले आहेत. चला तर मग आता तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात. आपलं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मग मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, आणि मीठ. आता मीठ ॲड करून झाल्यानंतर ना आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड करूयात आणि हे जो आपण तडका दिला हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडंसं मी काळा मसाला त्यामध्ये टाकलेला आहे कारण खूप थोडेसे कारले आहेत त्यामुळे, आणि थोडा कढीपत्ता. हे सगळं तडतडून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग कारली यामध्ये ॲड करूयात. खूप छान लागतात या पद्धतीने कारली बनवली तर खाण्यासाठी. क्रिस्पी पण होतात, अजिबातही कडू लागत नाहीत आणि आपण त्याला ॲज अ सॅलडसारखं सुद्धा खाऊ शकतो. माझा मुलगा तर चपाती भाजीसोबत नुसतं तोंडी लावून खातो या पद्धतीची कारली. तर आज झाडाला 2च निघाली, काल निघाली होती तर ती यूज केली ऑलरेडी, त्यामुळे मग आज तर काय त्याच्यापुरतंच सॅलड बनेल. हे तुम्ही बघू शकत असाल कारले एकदम श्रिंक झालेत होते त्यापेक्षा, कारण ते कडक होत आहेत, त्यातलं पाणी ड्रेन होत आहे बाहेर सगळं, आणि एकदम क्रिस्पी होत आहेत. ते त्यांचा कलरही बदलतो आहे, ब्राऊन कलरचे होत आहेत. छान असं कडक कारलं झाल्यानंतर ना हे आपण काढून घेऊयात. तुम्ही कोणी खाता का या पद्धतीने? तुम्हाला कोणाला आवडतं का कारलं खायला? कारल्याचे तर वेगवेगळे प्रकार भरपूर होतात आमच्या घरी. भरलेलं असेल, मसाल्याचं असेल, चकल्या असतील, या पद्धतीचं असेल. पण हे जे आहे झटपट होणारं आणि तोंडी लावण्यासाठी, ॲज अ भाजी म्हणून नाही बट तोंडी लावण्यासाठी. चला तर तोपर्यंत आपलं पिठलंही तयार झालेलं आहे, व्यवस्थित काढून घेतलं आहे गॅसवरून खाली. आज थोडासा भाताचा पण प्रोग्राम आहे त्यामुळं पिठलं मला थोडंसं पातळ हवं आहे, जेणेकरून मी त्यासोबतसुद्धा ते खाऊ शकेल. चला तर प्लेटिंग करूयात. मस्तपैकी पिठलं घेतलेलं आहे, भजी घेतलेली आहेत, आणि भजी म्हटल्यावर ऑफकोर्स त्याच्यासोबत मी ऑलरेडी थोड्याशा मिरच्या तळून ठेवलेल्या होत्या. कारल्याचे काप आहे, आणि लास्ट मोमेंट प्लॅन बदलल्यामुळं चपाती सोडून बनवली आहे भाकरी. हे झालं अद्वैतचं ताट रेडी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता ऐका आदूचा आवाज. थँक्यू. भाजी छान छान छान. थँक्यू.